चला मंडळी, येतं आहे का कोकणात? चला, आज मी चाललेली आहे कोकणात मस्तपैकी झाडं लावायला. तर वन डे रिटर्न हा प्लॅन केलेला आहे. आज आहे शनिवार आणि शनिवारी रात्री मी निघालेली आहे कोकणात. हॅलो, हाय, नमस्कार, कशा आहात आपण सगळे? पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो चॅनल पेज आवडला आणि चॅनल पेजवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि त्याचसोबत तुमच्या कॉमेंट्स करत राहा. तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहे. सो आज आपण चाललो आहोत कोकणात आणि ही एका दिवसाची माझी ट्रिप आहे. सो अचानक माझं निघणं झालं कोकणात, तर म्हटलं चांगलीच गोष्ट आहे कारण वातावरण गावी फार सुंदर आहे. सो म्हटलं जाऊन येऊया, वन डे तर वन डे सही, बट जाऊन येऊया. तर आम्ही निघालो दोघीजणी कोकणात. गावी माझ्या पावसाळ्यात कोकणात जायचं म्हटलं ना तर मनाची स्थिती अशी काही असते की सर्वीकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे. तर मी पोचलेली आहे कोकणात आणि मस्तपैकी मॉर्निंग वॉक केलेला आहे. आता इकडून आमची जी बस होती ती रात्री 9:30ची होती, पण आली 9:45ला. ठीक आहे, थोडंफार डिफरंट होतो टायमामध्ये. आणि सकाळी आम्ही 5:30ला पोचलो. फार सुंदर वातावरण होतं. गावी पाऊस पडते की नाही ते माहीत नव्हतं. आणि मुंबईमध्ये सुद्धा शनिवारी पाऊस चालू झाला होता. आम्ही निघायच्या टायमालासुद्धा पाऊस खूप जोरदार येऊन गेला होता. बट नशिबाने आम्ही जेव्हा निघालो घरातून त्यावेळेस मात्र पाऊस नव्हता. सो सर्व गाड्या इथे येऊन बस स्टॉपला थांबत होत्या. आमची गाडी थोडी लेट झाली होती, पण नंतर मग फायनली आली टायमात. आणि त्याच्यानंतर आम्ही चढलो गाडीत आणि सुंदर छान अशा वातावरणामध्ये आमचा प्रवास चालू झाला. आमची गाडी होती वलजाई. तर वलजाईने आम्ही ट्रॅव्हल करणार होतो आज कोकणामध्ये जायला. ज्यांना ज्यांना कोकणात यायचं होतं पावसाळ्यात, त्यांची मी सर्वप्रथम माफी मागते. कारण की मी बोलली होती ज्यांना यायचं असेल त्यांनी येऊ शकता कोकणमध्ये. बट मी एवढी अर्जंटमध्ये निघाली होती, काहीच फिक्स नव्हतं. सो मला वेळही मिळाला नाही सांगायला किंवा माझं फिक्सही नव्हतं, असं झालं होतं. त्याच्यामुळे मी काही सांगितलं नाही कोणाला, इमिजिएटली निघाली. शिमग्याला जेव्हा मी कोकणात गावी गेली तेव्हा माझं आणि बाबांचं बोलणं झालं होतं की आपण इकडे फ्रूटची सर्व झाडं लावूया. सो तेच ध्यानात होतं. आणि मग नंतर म्हटलं चला आता पाऊस पडत आहे छान, तर आपण जाऊन झाडं लावूया, म्हणजे ती झाडं ह्या पावसाच्या पाण्यामध्ये जगतील व्यवस्थित. व्हिडिओ थोडासा बनवला आणि मग त्याच्यानंतर मी झोपून गेली आणि इनडायरेक्ट इकडे येऊन बस थांबली होती. कुठे बस थांबली होती काहीच समजत नव्हतं, कारण डोळ्यावरती पूर्णपणे झोप होती. आणि लगेचच पाऊस चालू झाला. पाऊस सर्वच ठिकाणी पडत होतं, त्यामुळे वातावरण अजूनच सुंदर होतं. तर प्रवास करायला म्हणूनच खूप छान वाटत होतं. कारण ही जी बस होती ती AC बस नव्हती आणि मला बरोबर विंडो सीट मिळाली होती. आमच्या 2 सीट होत्या, तर मला विंडो सीट भेटली होती. आणि पाऊस बघा किती धुवाधार पडत आहे. रात्रीमुळे तर दिसत नाही आहे, पण गाडीच्या टपावरती पडलेल्या पावसामुळे तुम्हाला कदाचित समजेल. सो पाऊस खूप पडला आणि आम्ही इथून निघालो. मग नंतर इथे आय थिंक जे बसवाले आहेत ते नाश्ता करायला थांबले होते. आता मी पोचलेले आहे, माझ्या गावामध्ये एंट्री केलेली आहे. सो आम्ही बस स्टॉपला उतरलो आणि त्याच्यानंतर आम्ही घरी पोचलो. रात्रीचं खूप अंधार होतं, तर व्हिडिओ बनवता नाही आलं. मग ही आमची बस वळजाई आणि आता मी आलेली आहे घरी. बाहेर मंदिरामध्ये लाईट चालू आहे बाहेरच्या साईडने आणि ही घरातली मागची साईड आहे, म्हणजे मागचा डोर.
आल्या आल्या घर साफ केलं आणि मस्तपैकी झुळ्यावरती झुळा घेत बसले. एक 10-15 मिनटं छान झुळा घेतल्यानंतर ब्रश वगैरे केल्यानंतर मी खात आहे पापडा, खाकरा पापडा, जे पण काय आहे ते. हे माझं फेवरेट आहे. सो म्हटलं सकाळ सकाळ नाश्ता काय करणार, तर हा हलका फुलका पापडा खायला छान मजा येते म्हणून हा घेतला होता सोबत. कारण गेल्या गेल्या काही पटकन बनवायच्या स्थितीमध्ये नसतो, कारण घर वगैरे साफ करायचा असतो. तर इथे मनसोक्त झुळा घेतल्यानंतर मी निघणार होती बाहेर फेरफटका मारायला, म्हणजे जंगलामध्ये फेरफटका मारायला. आता वाजले होते 6:15 आणि आता आपण निघणार आहोत बाहेर जंगलामध्ये वॉकिंग करायला. वॉकिंग करता करता जे दृश्य दिसतात ना सकाळ सकाळ, ते मनाला खूप तृप्त करून टाकतात. सो सकाळ सकाळ गेल्यानंतर हे एक मस्त वाटतं की बाबा सकाळ सकाळ वातावरणामध्ये, सुंदर वातावरणामध्ये चालून आलं पाहिजे आणि त्यामुळे पूर्ण माइंड आहे ते रिलॅक्स होतं आणि बॉडीसुद्धा. सो आता इथे मनसोक्त झुळा घेतल्यानंतर आपण जाणार आहोत जंगलामध्ये. सो इकडे मी आलेले आहे. हा आमचं घर आहे, बाजूला मंदिर आहे आणि इथून आता आपण जाणार आहोत असंच सरळ सरळ बाय रोडच जाणार आहोत. बट बाय रोड जातानासुद्धा सुंदर नजारे आहेत. मस्त सगळीकडे हिरवंगार झालेलं आहे पावसामुळे. पाऊस खूप, गावीसुद्धा नुकताच पाऊस चालू झाला होता आणि आम्हालासुद्धा माहीत नव्हतं की गावी पाऊस पडते ते. बट आम्ही गावी गेल्यानंतर आम्हाला म्हणायला लागले सगळेजण की आलात तुम्ही, ते पाऊस घेऊन आलात. मी म्हटलं अच्छा. म्हटलं मुंबईला पण कालचपासून चालू झालं आहे म्हणून तो आमच्यासोबत आला. आणि खरंच म्हणजे आत्ता पाऊस नव्हता. आता वाजलेले आहेत 6:30. आत्ता पाऊस नव्हता, थोडा हलका हलका पडत होता, पण भिजू शकतो असा पडत होता. पण नंतर 11:30 नंतर जो काही पाऊस पडला 4-5 तास, माय गॉड, खूप पाऊस पडला. आणि त्या पावसामध्ये आम्ही काम करत होतो. मला तर भिजायला खूप मजा येत होती खरं सांगायचं झालं तर. असं वाटत होतं की पाऊस थांबूच नये. छत्रीचा आला कंटाळा, मग म्हटलं जाऊ दे, आपण भिजूया आणि मस्तपैकी ब्लॉग बनवूया. सो चालत असताना खूप छान वाटत होतं, तर म्हटलं चला आता ब्लॉगसुद्धा बनवायला सुरुवात करूया. पण कॅमेरा भिजत होता पावसामुळे. नॉर्मली असल्यामुळे करता आला व्हिडिओ. जास्त पाऊस असता तर व्हिडिओ करता नसता आला, कारण की तेवढं सगळं मॅनेज करायला खूप कंटाळा येतं आणि असं वाटतं दोघातलं काहीतरी एकच काम करावं, म्हणजे एक तर भिजायचं तरी किंवा ब्लॉग बनवायचं तरी. सो असं असतं. म्हणून मी म्हटलं चला आता पाऊस कमी आहे तर मी छान मस्त फेरफटका मारायला आली. अगदी 1-1.5 तास फेरफटका मारल्यानंतर घरी गेली. आणि इकडे बघा, ही जी फळं आहेत ती कोणती फळं आहेत कॉमेंट्स करून सांगा. तुम्ही या फळांना ओळखत आहात, कारण की ही जी फळं आहेत ना ती फळं गणपतीमध्ये वापरली जातात. त्याला काय बोलतात ते सर्वांनी कॉमेंट्स करून सांगा. आमच्याकडे फार सुंदर नाव आहे त्याचं. एकतर कौंडळ असतो आणि दुसरा फळ आहे तो हा आहे. तर हा फळ कोणता आहे सांगा. पूर्वी आम्ही जायचो, गणपती बाप्पा येणार असेल ना तेव्हा कौंडळ शोधायला किंवा ही फळं शोधायला जंगलात जायचो, कारण की ते डेकोरेशनसाठी लागायचे. आणि गणपती बाप्पाच्या डेकोरेशनला वरती डोक्याच्या वरती ही फळं लावली जायची. डोक्याच्या वरती म्हणजे जे आपण डेकोरेशन करतो तिकडे. सो इथे चालत असताना एक छोटी गोगलगाय बघायला भेटली. ती रोड क्रॉस करत होती, तर म्हटलं बाईचासुद्धा फोटो घ्यावा. हळूहळू चालत होती. ही तर कासवापेक्षा पण स्लो चालते. माय गॉड, एवढा मोठा रोड कसा क्रॉस करणार होती काय माहिती. इथून मी निघाली पुढे आणि पुढे गेल्यानंतर इथे छान आमचा गणपती विसर्जन करण्याचा एक पर्या आहे. हा परा खूपच काय बोलतो, पाणी एकदम साफसुथरं स्वच्छ असतो तिथे. आणि एका ठिकाणी थोडासा असा मोठा डबका आहे. डबका मीन्स खड्डा आहे, जो की तिथे त्या ठिकाणी आम्ही गणपती विसर्जन करायचो. तिथे जाता नाही आलं, कारण की तिथे कुंपण घातलेली होती. सो जाता नाही आलं. बेडा लावलेला आहे पण तो मी काढला नाही, मी म्हटलं राहू दे. मग तिकडे काही गेली नाही, तर सरळ सरळ समोर रोडवरती आली. आणि इकडून बघा सगळीकडे पाणीच पाणी, कारण पाऊस खूप पडत होता ना. आत्ता पाणी खूप निव्वळ आहे आणि स्वच्छसुद्धा आहे.
हा जो सगळा पाणी आहे ना, शेतातून पाणी येत आहे, उपळीचा पाणी आहे, तर काही पावसाचा जमा झालेला पाणी आहे. इकडे शेतं आहेत. आता हा पाणी एवढा होता, मी जेव्हा सकाळी आली तेव्हा 6:45 वगैरे झालेले असणार त्यावेळेस. आणि ह्या पाण्यामध्ये मी उतरून म्हणजे छान पाण्याचा आनंदही घेतला. ॲक्च्युली मला अंघोळ करायची होती, पण मला काम करायचं होतं म्हणून मी अंघोळ केली नाही. नाहीतर मी इथेच म्हटलं होतं पोहायचं पण पोहता आलं नाही, कारण की म्हटलं जर आताच भिजली आणि अंघोळ केली तर परत कपडे वगैरे काही फार जास्त आणले नव्हते, तर मग प्रॉब्लेम होईल. म्हणून मग मी म्हटलं चला आता फक्त इथे आनंद घेऊया पावसाचा आणि पाण्याचा, आणि त्याच्यानंतर जाऊन घरी मग संध्याकाळी येऊया काम झाल्यानंतर आंघोळ करायला. पण झालं सगळं उलटंच. आम्ही जेव्हा आंघोळ करायला गेलो, पोहायला जाणार होतो, त्याआधी पाऊस पडून गेला होता. आणि एवढा पाऊस पडला होता की ही जी आजूबाजूची शेतं आहेत ना, आणि हा जो पर्या आहे तो पूर्णपणे भरलेला होता. हा जो बाण आहे ना, त्याचा थोडासा वरचा भाग दिसत होता. आम्ही पाऊस थांबल्यावरती आलो, बट त्याच्या आधी जी मोरी आहे, मोरी म्हणजे जे कट्टे बांधलेले आहेत साईडला, त्या कट्ट्यावरून पाणी जात होता. तर मग काही आमचा तो प्लॅन राहूनच गेला. सो म्हटलं काही हरकत नाही, नेक्स्ट टाईम कधीतरी बघू. तर इथे फार सुंदर वाटतं सकाळ सकाळ आल्यावर. आणि ते पाणी बघाल ना, एकदम स्वच्छ आहे, म्हणजे अगदी माती दिसते पूर्णपणे. आणि पाणी फार जास्त काही खोल नाही आहे. तुम्ही बघताय की माझ्या ढोपरापर्यंत पाणी होतं. नंतर एक 3 ते 4 फूट वाढलं होतं पाणी. बट इकडे थोडंसं पुढे गेल्यानंतर खड्डा आहे तिथे की माझ्या खांद्यापर्यंत पाणी असू शकतो एवढा पाणी आहे. पण तिथे पाण्याचा फोर्स आहे तो जास्त आहे, माणूस वाहून जाऊ शकतो अशा पद्धतीचा आहे. सो छान मनसोक्त पाण्याचा आनंद घेत मी माझी जी कोकणातली ट्रिप होती ती एन्जॉय केली. आता आहे ना, हलका हलका पाऊस पडायला लागले. तिकडे समोर बघा पाण्यामध्ये जे पावसाचे थेंब पडत आहेत ते तुम्हाला दिसत आहेत. आणि याचा नंतरचा व्हिडिओ असणार आहे ना, तो बघून तुम्हाला समजेल की इकडे जो शेत आहे तो पूर्ण पाण्याखाली गेला होता. तो व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा आणि कसा आहे सांगा. तर हा मी व्हिडिओ आहे तो पहिल्या पार्टमध्ये अपलोड करत आहे. अजून सेकंड आणि थर्ड पार्ट येणार आहे, तर नक्की बघा. ह्या 2 तासामध्ये मी हा व्हिडिओ बनवला आहे. आता आपल्याला इथून पुढे जायचं आहे आणि त्याच्यानंतर मग नर्सरीमध्ये झाडं घ्यायला जायची आहेत. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि त्याचबरोबर कॉमेंट्ससुद्धा करा. तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन वॉचिंग माय व्हिडिओज. बाय बाय, टाटा, टेक केअर.